अहो मला सांगा की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावरती संकट कोसळलं ना, मग तो इर्षावाडीचं दरड कोसळणं असेल, महाडचा प्रसंग असेल, कोल्हापूरचा महापूर असेल, इतकंच काय पहलगाम असेल, नेपाळ मध्ये अडकलेल्या पर्यटकांची सुटका करणं असेल, प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला, प्रत्येक आसमानी सुलतानी संकटांच्या वेळेला माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे धावून गेलेत. कारण ते योद्धे आहेत, ते लढणारे आहेत. अरे प्रसंग पडला ना तर स्वतःचा जीव ते पणाला लावतील, पण लोकांना वाचवतील. कोल्हापूरच्या महापुरामध्ये 18-18, 20-20 फूट पाणी जिथं भरलेलं होतं ना, तिथं सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्यांनी लोकांना वाचवलंय. स्वतः 2दा कोविडनं आजारी असताना सुद्धा लोकांच्या सोयी सुविधांच्यासाठी राबणारे हे एकनाथ शिंदे. पीपीई किट घालून, स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना मदत करणारे एकनाथजी शिंदे आहेत. चिपळूणला जेव्हा संकट कोसळलेलं होतं ना, की मग त्यावेळेला तुम्ही विचारा ना तुमच्या भास्कर जाधवांना, ते सुद्धा बोलले होते की एकनाथजी शिंदे साहेब जर आले नसते तर चिपळूण पुन्हा उभं करणं अवघड होतं. त्यामुळे मला या ठिकाणी संत कबीरांचा एक दोहा आठवतो. ते म्हणतात की बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंथी को तो छाया नहीं फल लागे अति दूर. संत कबीर म्हणतात की माणसानं खजुराच्या झाडासारखं मोठं होऊ नये. कारण खजुराचं झाड बुंधा काटेरी असतो, त्याची सावली सुद्धा पडत नाही आणि त्याची फळं इतकी उंच असतात की माणसाला त्याची फळं सुद्धा मिळत नाही. उद्धव ठाकरे हे त्या काटेरी झाडासारखे आहेत की जे काटेरी झाड ना कुणाला सावली देतं, ना कुणाला फळ देतं, ना कुणाला आश्रय देतं. माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे आंब्याच्या झाडासारखे आहेत की दुसऱ्यांनी दगड जरी मारला तरी दगड मारणाऱ्याला सुद्धा गोड फळं द्यावी, इतका कनवाळू आणि संवेदनशील स्वभाव हा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा.